तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याचा 1900 हप्त्याचं वाटप लगेचच आता 2 ते 3 दिवसांमध्ये होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. कारण कालच्या तारखेला लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाली होती आणि जी आर सुद्धा आलेला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा काल जी आर आला जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपासाठी आणि त्या जी आर मध्ये 98 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आली. फक्त 98 कोटी रुपये आतापर्यंतची जी आर मध्ये सर्वात कमी रक्कम 98 कोटी रुपये. त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की मग आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपासाठी हा निधी आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर हप्त्याचे पैसे मिळाले त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हे इथपर्यंत क्लिअर आहे. तरी पण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हप्ता आता मग या वाटपामध्ये मिळणार आहे का? या वाटपामध्ये मिळणार का? कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही? कारण एवढा कमी निधी मंजूर झालेला आहे. याबद्दल मी तुम्हाला थोडी स्पष्ट माहिती देणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे जे आहे ते कन्फ्युजन होत आहे. एकतर केवायसी चुकली होती, मग केवायसीची तक्रार सुद्धा करायची आहे. कारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता जर आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला केवायसीची तक्रार करावी लागेल. तर बघा, तुम्हाला जर केवायसीची तक्रार करायची असेल किंवा तुम्हाला केवायसी पूर्ण करताना प्रॉब्लेम होत असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट अप्लिकेशन आहे. बेस्ट अप्लिकेशन, या अप्लिकेशन बद्दल मी तुम्हाला या आधी सुद्धा भरपूर माहिती दिलेली आहे. त्या अप्लिकेशनचं नाव आहे निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍप. प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, 100% फ्री आहे आणि व्हेरीफाईड आहे. या अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही सर्व योजनांची माहिती किंवा कोणत्याही योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं त्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि याच अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा त्यासाठी करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा जर लाभ बंद झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्याकडे आयडी पासवर्ड नसेल तर आणि लाडकी बहीण योजनेची केवायसीची लिंक, वेबसाईटची लिंक सर्वच तुम्हाला या अप्लिकेशनवर मिळून जाते. किंवा संबंधित कोणतीही योजना आहे त्यांची केवायसी करायची आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, HSRP नंबर प्लेट, या सर्व कामांसाठी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जिल्हा तालुक्यामध्ये निघणाऱ्या सरकारी नोकरीची सर्वात आधी माहिती तुम्हाला याच अप्लिकेशनच्या मदतीने देण्यात येते. तुमच्या राज्य, जिल्हा किंवा तालुका या ठिकाणी येणाऱ्या ठळक बातम्या, चालू घडामोडी तुम्हाला याच अप्लिकेशनच्या मदतीने पाहता येते. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा. या ठिकाणी सर्च करा निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍप. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा आणि ही ऍप्लिकेशन यूज करणे एकदम सोपे आहे. तर आपल्या टॉपिकवर परत येऊ. तर बघा, जो काही जानेवारी महिन्याचा 1900 हप्त्याचा वाटप होता, आता जी आर आलेला आहे. त्यामध्ये जी आर मध्ये जो आहे तो फक्त 98 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेला आहे. तर यामध्ये वाटप कोणत्या बहिणींना होणार? तर बघा, मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर सांगितलेलं होतं. आधीपासूनच मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. कारण आता बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे पैसे कोणत्या बहिणींचे बंद झाले? कोणत्या बहिणींचे हप्ते पेंडिंग आहे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. त्या बहिणींचे, ज्या बहिणींचे केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले, बरोबर. मग आता केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले तर 6 फेब्रुवारी पासून केवायसीची दुरुस्तीची शासनाने संधी दिलेली आहे. 6 फेब्रुवारी पासून. मग आता 6 फेब्रुवारी पासून जर केवायसीची दुरुस्तीची संधी दिली आणि शासनाने शेवटची तारीख दिलेली आहे 31 मार्च. तर बघा, 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना आता उशीर लागणार नाही, कारण की 90% लाडक्या बहिणींची केवायसीची दुरुस्ती झालेली असेल. तरी पण फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुमची केवायसीची दुरुस्ती सुरू केली आणि तुम्हाला वाटत असेल की फेब्रुवारी महिन्यामध्येच आम्हाला लाभ सुरू झाला पाहिजे, तर तसं होणार नाही. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही केवायसीची दुरुस्ती केलेली आहे, तुमची केवायसी सबमिट केलेली आहे, ती शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे. शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे, पण केवायसीची चौकशी होणे अजूनपर्यंत बाकी आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की केवायसीची चौकशी तुमच्या अजूनपर्यंत झालेली नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. केवायसी सबमिट झाली याचा अर्थ आपले पैसे येणारच. केवायसी सबमिट झाल्याबरोबरच आपले पैसे आले पाहिजे, हा तुमचा गैरसमज आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. जोपर्यंत केवायसीची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची केवायसी पास होणार नाही. केवायसीची चौकशी झाल्यानंतर केवायसी पास होईल आणि त्यानंतर तुम्हाला लाभ सुरू करण्यात येईल. त्यानंतर तुमचा लाभ सुरू करण्यात येईल. मग आता शासनाकडून पेंडिंग लाभ दिला जातो की नाही? पेंडिंग लाभ शासनाकडून दिला गेला पाहिजे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्याचे 3ही हप्त्याचे पैसे शासनाकडून देण्यात यावे, ही शासनाकडे नम्र विनंती आहे. कारण पेंडिंग लाभ शासनाने ठेवू नये. खूप जास्त लाडक्या बहिणींचे या ठिकाणी नुकसान होणार आहे. पण बघा, आता केवायसीची चौकशी या महिन्यात होणार नाही हे आपल्याला सुद्धा माहित आहे. आणि जानेवारी महिन्याचा जो काही आता वाटप होणार आहे 2 ते 3 दिवसानंतर जी आर आलेला आहे, तर या वाटपामध्ये जे आहे ते कोणत्याच बहिणींना पेंडिंग लाभ म्हणजे केवायसी दुरुस्त केलेल्या बहिणींना या वाटपामध्ये पैसे येणार नाही. केवायसी जर तुम्ही दुरुस्त केली असेल तर या वाटपामध्ये तुम्हाला पैसे येणार नाही.
तुम्हाला पैसे येऊ शकतात पुढच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये. फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये तुमचे पैसे आणि तुमचा लाभ सुरू होण्याची 100% शक्यता आहे. त्याचबरोबर GR मध्ये जे काही या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे, लाडकी बहीण योजनेचा जो काही वाटप आहे तो फक्त 98 कोटीमध्ये पूर्ण होणार का? तर नाही, 98 कोटीमध्ये पूर्ण होत नाही. पण महिला व बालविकास विभागाजवळ जो निधी असतो त्या निधीमध्ये हा निधी जो आहे तो टाकला जातो. त्या निधीमध्ये हा निधी टाकला जातो, त्यानंतर लाभ सुरू केला जातो. तर हा सपोर्टिव्ह निधी आहे, जो काही 98 कोटी रुपयाचा निधी आहे, हा सपोर्टिव्ह निधी आहे, हा त्या लाभासाठी मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे हा निधी किती मंजूर झाला किंवा किती नाही त्याबद्दल फरक पडत नाही. पण टेक्निकल जी काही महत्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे, जोपर्यंत KYC ची चौकशी होत नाही तोपर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार नाही. तोपर्यंत या तीनही हप्त्याचे पैसे तुम्हाला या टप्प्यामध्ये येणार नाही. मी तुम्हाला हे क्लिअर आणि स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे. फक्त तुम्हाला या वाटपापासून वंचित राहावं लागू शकते. या वाटपापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकते. पुढच्या वाटपापासून तुमचे 100% पैसे जमा होणार आहे.